हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती परीक्षण याबद्दल पाहू. प्रकृती म्हणजे काय असते? कोणत्या पण व्यक्तीचा मूळ स्वभाव जो असतो तो त्याला कधी आपल्याला बदलता येत नाही. म्हणजेच काय, तो अपरिवर्तनीय असतो. आपण पण खूपदा ऐकलं असेल पहा, की स्वभावाला औषध नसते. हा व्यक्ती खूप रागीट आहे किंवा मग खूप प्रेमळ आहे, हे का त्यानं किती पण स्वतःला चेंज करायचं पाहिलं, की रागीट आहे बा, किती शांत व्हावं, एखाद्या सिच्युएशनमध्ये तिला राग कंट्रोल करायचा, परंतु त्याचा असा राग आतून यायलाच लागतो त्या सिच्युएशन पाहून. का होतं असं? कारण त्याचं तो प्रकृतीमध्येच आहे. तो त्याचा मूळ स्वभाव आहे आणि तो त्याला चेंज नाही करू शकत. का होतं असं? याचे रिझन्स काय आपल्याला या प्रकृती परीक्षण टॉपिकमध्ये पाहायचे आहेत. व्यक्तीची जी शारीरिक ठेवण असते, एखादा व्यक्ती खूपच हडकुळा असतो किंवा खूप जाड असतो आणि एखादा व्यक्ती खूप हडकुळा आहे, पण त्यानं खूप ट्राय केलं की मला वजन वाढवायचं आहे, मला पण जाड व्हायचं आहे, खूप खाल्लं पिलं त्यासाठी, पण तो जाड नाही झाला. कारण त्याच्या प्रकृतीमध्ये तो हडकुळच असणार. किंवा एखादा जाड आहे, त्यानं ठरवलं की बाबा मला हडकुळं व्हायचं आहे, त्यासाठी त्यानं खूप रनिंग केली, खूप एक्सरसाइज केली, डाएट कंट्रोल केलं, तरीही त्याची ती जाडी कमी होत नाही. कारण त्याच्या प्रकृतीमध्येच आहे. आणि मनाची जडणघडण, एखादे खूप मनाने दुर्बल असतात, की खूप भीती वाटते त्यांना, काही पण करायचं म्हणलं की नाही नाही नाही, रिस्क घ्यायची पण नाही. प्रकृती रिझन आहे. तर आपण ह्या टॉपिकमध्ये ही प्रकृतीबद्दलच शिकणार आहोत. तर पाहूया प्रकृतीची निरुक्ती. निरुक्ती काय आहे? प्रकरोती इति प्रकृती, जी की सुश्रुत शारीरिक स्थानांमध्ये सांगितले आहे. प्रकृती पदामध्ये की नाही, मूळ धातू जो आहे तो आहे क्रू धातू. क्रू धातूचा मिनिंग काय असतो? करणे किंवा बनविणे किंवा रचणे. मनुष्याचा स्वभाव हा त्याच्या प्रकृतीनुसारच बनत असतो. आता पाहू प्रकृतीची व्याख्यामध्ये जी व्याख्या आहे रसवैशेषिकांनी दिलेली आहे. रसवैशेषिकांनी कोणती व्याख्या दिली? जन्म मरणांतराल भाविनी अविकारिणी दोषस्थिती प्रकृती. ही सगळ्यात इम्पॉर्टंट व्याख्या, ही पाठ करायची पहा. जन्म मरणांतराल भाविनी अविकारिणी दोषस्थिती प्रकृती. जो व्यक्ती आहे, व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम असणारी तथा गर्भोत्पत्तीच्या वेळेस स्वकारणांमुळे उद्वेग होऊन उद्रीत झालेल्या शरीरातील दोषांच्या निर्विकार स्थितीला प्रकृती असे म्हणतात. जी प्रकृती आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत जशास तशी असते, तिच्यामध्ये बदल होत नाहीत. आणि गर्भोत्पत्तीच्या वेळेस म्हणजे जेव्हा शुक्र आणि शोणी यांचा संयोग होतो, तेव्हा स्वकारणांमुळे उद्वेग होऊन उद्रीत झालेल्या शरीरातील दोषांची जी निर्विकार स्थिती असते, तिला म्हणतात प्रकृती. आता दुसरी व्याख्या पाहू, जी की दिलेली आहे चरक विमानस्थानामध्ये. ती आहे प्रकृतीम इति स्वभावम. प्रकृती म्हणजे काय चरकांनी सांगितलं आहे? प्रकृती म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, जो की असतो अपरिवर्तनीय. त्यामध्ये आपण कितीही बदल करायचा पाहिला तरी तो बदल होत नसतो. तिसरी व्याख्या दिलेली आहे अरुण दत्तांनी. अरुण दत्त म्हणतात प्रकृती ही शरीर स्वरूपम. प्रकृती जे आहे ते आहे शरीराचे स्वरूप. प्रत्येक व्यक्ती पहा, त्याचे शरीर कसं, तो जरा पण म्हणजे एखादा जाड असेल, पण जाडमध्ये पण प्रत्येक व्यक्तीचे जो जाड असतो, त्या प्रत्येक 1-2 व्यक्तीमध्ये जे जाड आहे त्यांच्यामध्ये पण थोडाफार फरक असतो. किती पण व्यक्ती थोडाफार सारखा म्हणलं तरी त्यांच्यामध्ये काही ना काही भिन्नत्व असतं. ह्याच शरीराचं जे भिन्नत्व आहे, शरीराचं स्वरूप जे आहे, ती असते प्रकृती. प्रकृती जी आहे ती प्रत्येकाच्या शरीर रचना आणि जे सामान्य क्रिया असतात त्यांच्यामध्ये भिन्नत्व म्हणजे वेगळेपणा आणण्याचं कार्य करते. आता पाहू प्रकृती निर्माण प्रक्रिया. ही प्रकृती निर्माण कशी होते? शुक्र शोणित संयोगे यो भवेत दोष उत्कटः प्रकृती जायते तेन. ही सुश्रुत शारीरिक स्थानांनी प्रकृती निर्माण प्रक्रियेबद्दल दिलेली व्याख्या पहा. मातेच्या गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्र आणि शोणित यांचा संयोग होऊन गर्भधारणा होत असते, तेव्हा वातादी त्रिविध दोषापैकी जो दोष उत्कट असेल, उत्कट म्हणजे तो डॉमिनंट असेल, त्या उत्कट दोषानुसारच गर्भाची प्रकृती बनत असते. जेव्हा शुक्र शोणित यांचा गर्भाशयामध्ये संयोग होतो, तेव्हा वातादी दोषापैकी जो दोष उत्कट असतो, डॉमिनंट असतो,
त्यानुसारच त्याची प्रकृती बनत असणार. आता ही जी प्रकृती बनत आहे तिच्यासाठी वाग्भट शारीरिक स्थानामध्ये काही 7 तुम्हाला ह्याच्यावर परिणाम करणारे घटक दिलेले आहेत. ते कोणकोणते पहा. पहिला श्लोकात दिलेला आहे पहा. शुक्र अश्रू गर्भिणी भोज्य चेष्टा गर्भाशय स्तृषु यह स्यात् दोषो अधिकस्तेन प्रकृती सप्तदोदिताः. शुक्र म्हणजे काय? पितृबीज. अश्रुक म्हणजे मातृबीज. गर्भिणी भोज्य म्हणजे काय? गर्भसंभोगकाली मातेनं घेतलेला आहार. आणि नंतर आहे गर्भिणी चेष्टा. गर्भिणी चेष्टा म्हणजे गर्भसंभोगकालीच मातेनं केलेला विहार. चेष्टा गर्भाशयस्थ म्हणजे गर्भाशयाची जी स्थिती आहे ती आणि गर्भधारणेचा काल, ऋतू, दिवस, रात्र ते जे असतं ते. आणि बीजातील दोष. ह्या 7 गोष्टी कोणकोणत्या? पितृबीज, मातृबीज, गर्भसंभोगकाली मातेनं केलेला आहार आणि विहार, गर्भाशयाची स्थिती, गर्भधारणेचा ऋतू, काल आणि बीजातील दोष. शुक्र आणि ह्या सगळ्या 7 गोष्टी ज्या आहेत त्या शुक्र आणि आर्तो यांच्या मदतीने देहाची उत्पत्ती करतात. प्रकृतीचे प्रकार मुख्यतः 4 असतात. देह प्रकृती, मानस प्रकृती, भौतिक प्रकृती आणि जात्यादी सप्तविध प्रकृती. देह प्रकृतीला दोषेश प्रकृती सुद्धा म्हणतात, कारण त्रिदोष उत्कटतेमुळे निर्माण होणाऱ्या प्रकृतीचा या प्रकृतीमध्ये विचार केला जातो, म्हणून ह्या देह प्रकृतीला दोषेश प्रकृती सुद्धा म्हणतात. दोषेश प्रकृतीचे परत मुख्य 3 प्रकार पडतात. एकदोषेज, द्विदोषेज आणि त्रिदोषेज. एकदोषेज प्रकृतीमध्ये दोषांच्या प्राधान्यानुसार पाहिलं जातो. जर वातप्रधान असेल तर ती प्रकृती वातप्रधान प्रकृती, जर पित्त जास्त असेल तर ती पित्तप्रधान प्रकृती, कफप्रधान असेल तर ती कफप्रधान प्रकृती. आता पाहू द्विदोषज. द्विदोषज म्हणजे 2 दोष प्रधान असणार आहेत. जर वात पित्तज, कफपित्तज आणि वातकफज असे 3 प्रकारचे येतात द्विदोषजमध्ये. त्रिदोषजमध्ये असतं वात, पित्त आणि कफ हे 3ही समप्रमाणात असतील, म्हणून ह्या त्रिदोषेश प्रकृतीला समप्रकृती सुद्धा म्हणतात. आता याच्या श्रेष्ठतेबद्दल पाहायचं झालं तर त्रिदोषेश प्रकृती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ असणार. नंतर एकदोषेश आणि द्विदोषेजमध्ये पाहायचं झालं तर द्विदोषेश प्रकृती आहे हिला सर्वात निंद्य प्रकृती मानलं जातं. यापैकी कफपित्त जी आहे ती हीन असणार, त्यापेक्षा वातकफज हीनतर म्हणजे कफपित्तजपेक्षा सुद्धा हीन वातकफज असणार आणि सर्वात हीन जी असणार ती वातपित्तज प्रकृती असणार. आता एकदोषेश प्रकृतीमध्ये पाहूया. एकदोषेश प्रकृतीमध्ये कफप्रधान प्रकृती जी असणार आहे ती सर्वात श्रेष्ठ, त्यापेक्षा थोडी कमी श्रेष्ठ असणार पित्तप्रधान आणि सर्वात एकदोषेश प्रकृतीमध्ये सर्वात हीन असणार आहे वातप्रधान प्रकृती. हे झालं दोषेज किंवा देह प्रकृतीबद्दल. आता मानस प्रकृती. मानस प्रकृतीमध्ये की नाही मानसिक गुणांचा विचार केला जातो, म्हणून ह्या मानस प्रकृतीलाच गुणमय प्रकृती असे म्हणतात. ही मानस प्रकृती 3 प्रकारची असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृतीमध्ये की नाही पंचमहाभूत प्राधान्याचा विचार केला जातो. याचे 5 प्रकार पडतात. पार्थिव, आप्य, तेजस, वायवीय आणि आकाशीय प्रकृती असे. आता जात्याधी सप्तविध प्रकृती. याच्यामध्ये प्रकृतीवर प्रभाव पडणारे जे बाह्य भाव असतात त्यांचा विचार केला जातो. ते कोणकोणते आहेत पहा. जाती, कुल, देश, काल, वय, बल आणि प्रत्यात्म असे 7 असतात. आता पाहूया हे जे प्रकृती आपण पाहिले, एवढे सारे प्रकृतीचा आपण अभ्यास करतो, पण हा कशासाठी करतो, याचं महत्त्व काय आहे त्याबद्दल पाहूया. आयुर्वेदाचं तुम्हाला एक प्रयोजन माहीतच असेल. आयुर्वेदाचे स्टुडंट आहात तर त्याचं प्रयोजन काय असणार आहे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, हे आहे आयुर्वेदाचं प्रयोजन. तर त्यामध्ये पहा, जो स्वस्थ व्यक्ती आहे आपल्याला काय करायचं, त्या स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचं. आणि आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे जो आतुर, ज्याला विकार झालेला आहे त्याचा जो विकार आहे त्याचं प्रशमनम म्हणजे तो विकार शांत करायचा. हे आहे आयुर्वेदाचं मूळ प्रयोजन. तर त्या मूलभूत उद्दिष्ट जो आहे, मूळ प्रयोजन आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी प्रकृती विज्ञान खूप बहुमोलाचं ठरतं. तर काय आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं.
आतुरस्य व्याधी परिमोक्षः म्हणजे जो आतुर आहे त्याचा व्याधीचं प्रशमन करणं. आता स्वास्थ्य रक्षणाचं पाहू. स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्वतःची प्रकृती समजणं हे आरोग्याच्या गुरुकिल्ली मिळण्यासारखंच आहे. का असं म्हणतात की आरोग्याची गुरुकिल्ली मिळण्यासारखं आहे? कारण आपल्याला जर स्वतःची प्रकृती समजली तर त्यानुसार आपण त्या प्रकृतीनुसार कोणता आहार घ्यायला पाहिजे, कोणता नाही घ्यायला पाहिजे, कोणता आजार होण्याची शक्यता आहे आणि तो आजार टाळण्यासाठी दिनचर्या कशी असायला पाहिजे आणि प्रकृतीनुसार स्वास्थ्य रक्षणार्थ कोणते रसायन घ्यावे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करता येतो. नंतर आहे व्याधी परिमोक्ष. व्याधी परिमोक्षासाठी म्हणजे काय? जी व्यक्ती ज्या दोषांनी बनलेली आहे, म्हणजे जी त्याची प्रकृती आहे त्याच दोषांचे रोग उत्पन्न होण्याची त्या व्यक्तीला त्याच दोषाचे रोग उत्पन्न होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. जर आपल्याला प्रकृती माहीत असेल तर आपण त्या प्रकृतीच्या विरुद्ध आहार विहार घ्यायला पाहिजे, जेणेकरून प्रकृतीपासून उत्पन्न होणारे जे दोष असतात, प्रकृती आरंभक दोष, ते होणार नाहीत. आता चिकित्सा कर्म करताना पाहू. चिकित्सा करताना प्रकृती परीक्षण खूप आवश्यक असतं, कारण प्रकृतीनुसारच औषध योजना दिलेली जाते. जर समजा पित्तप्रधान प्रकृती आहे आणि जर त्या पित्तप्रधान प्रकृती आग्नेय गुणाची असते, आग्नेय म्हणजे उष्ण तीक्ष्ण, तर त्या उष्ण तीक्ष्ण गुणाच्या पित्तप्रधान प्रकृतीला आपण जर उष्ण तीक्ष्ण औषधं दिली तर त्याचा विकार अजून जास्त होईल. त्यामुळं जे असे उष्ण तीक्ष्ण गुणाचे जसं की भल्लातक, त्रिभुवन कीर्ती, हे उष्ण तीक्ष्ण गुणाचे औषधं जे आहेत ते पित्तप्रधान व्यक्तीमध्ये टाळायला पाहिजे. आणि रसायन चिकित्सेमध्ये प्रकृतीनुसार स्वास्थ्य रक्षण आणि धातू संरक्षण ह्या दोन्हीच्या दृष्टीने रसायन चिकित्सा दिली जाते. प्रत्येकाला स्वतःच्या प्रकृतीची माहिती असणे अति आवश्यक असते, कारण आपल्या प्रकृतीनुसारच आहार विहारामध्ये आपण योग्य तो बदल करून स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करता येते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार आहार विहार विधिवत पालन करायचं, म्हणजे की नाही दोषांची जी साम्यावस्था आहे ती शरीरामध्ये टिकून राहते. आणि दोषांची साम्यावस्था म्हणजेच काय असतं? आरोग्य. तर आपण प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने कशा टाईपचं आहार विहार घ्यायला पाहिजे ते या चार्टनुसार पाहूया आपण. पहा, वात प्रकृती व्यक्ती आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्या टाईपचा आहार करायला पाहिजे? मधुर, आम्ल आणि लवण रसात्मक. रस म्हणजे त्याच्या आहारामध्ये ह्या चवीचे पदार्थ जास्त असले पाहिजे, जसं की मधुर रसात्मक काय काय असते? मनुका, खजूर, दुधाचे पदार्थ, असे पदार्थ जास्त खायला पाहिजे. आम्ल रसात्मक, आम्लमध्ये काय येते? दही, संत्रा, आवळा, मोसंबी, डाळिंब, हे सगळे. लवण रसात्मक, लवणमध्ये म्हणजे काय? मिठाचे पदार्थ, लवण म्हणजे मीठ असतं, सैंधव पदार्थ ते या रसाचे. आणि काय? जो आहार आहे तो कशा गुणांचा असला पाहिजे? स्निग्ध आणि उष्ण गुणाचा असला पाहिजे. आता पाहू पित्त प्रकृतीचा आहार कसा असायला पाहिजे. पित्त प्रकृतीच्या आहारमध्ये मधुर, तिक्त आणि कषाय रसांचा असला पाहिजे. आणि गुण कोणते कोणते असले पाहिजे? स्निग्ध आणि शीत गुणाचा असला पाहिजे. मधुर म्हणजे कसा? मग तेच आता सांगितलं वात प्रकृतीच्या तेव्हा की मधुर म्हणजे कसे पदार्थ? दुधाचे पदार्थ असणार, मनुकेन, खजूर वगैरे. आणि तिक्त म्हणजे कोणते? कडुलिंब घ्यायचं, कडुलिंब, गुडूची, हे जे आहे ते तिक्त रसात्मक असणार. कशामध्ये काय? जांभूळ, आवळा, कैरी, असे पदार्थ. आता कफ प्रकृती पाहू. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने कशा आहारात करायला पाहिजे? त्याच्यामध्ये कोणकोणते रस घ्यायला पाहिजे आहारात? कटू, तिक्त आणि कषाय. कटू रसात्मक म्हणजे काय? पिंपळी, मिरे, दालचिनी, अद्रक, तेजपत्ता असले. आणि तिक्त म्हणजे काय? कडुलिंब, गुडूची, असे पदार्थ. आणि कषाय रसात्मक म्हणजे काय? जांभूळ, आवळा, कैरी, असे पदार्थ. आणि ते पदार्थ कसे असले पाहिजे? लघु, वृक्ष आणि उष्ण गुणात्मक असले पाहिजे. आता पाहू विहाराबद्दल. जे वात प्रकृती आहे ते पुरेशी शारीरिक आणि मानसिक विश्रांती घ्यायला पाहिजे त्यांनी, आणि बैठा व्यवसाय करायला पाहिजे. जे पित्त प्रकृती आहेत त्यांनी उन्हात जाणं आणि क्रोध टाळायला पाहिजे. आणि जे कफ प्रकृती आहेत त्यांनी शारीरिक श्रमाची कामे करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. आता योगाबद्दल पाहू. योग जे वात प्रकृती आहेत त्यांनी पवनमुक्तासन, पद्मासन, सिद्धासन आणि वज्रासन करायला पाहिजे. जे पित्त प्रकृती आहेत त्यांनी अर्ध मत्स्येंद्रासन, भुजंगासन, धनुरासन आणि शलभासन करायचं. आणि जे कफ प्रकृती आहेत त्यांनी पश्चिमोत्तासन, हलासन, सर्वांगासन आणि शीर्षासन करायचं. रसायन चिकित्सेबद्दल पहा. रसायन वात प्रकृतीचे जे आहेत त्यांनी पिपली, शतावरी आणि बला
या रसायनांचा उपयोग करायचा. जर पित्तप्रधान असेल तर त्यांनी दुग्धजन्य जे पण पदार्थ आहे, दूध, घृत ते खायला पाहिजे, त्यांचे रसायन पण खायला पाहिजे. आणि जे आमलकी आहे याचा पण सेवन करायला पाहिजे. जे कफ प्रकृती आहेत त्यांनी भल्लातक, पिपळी आणि त्रिफळा अशा रसायनांचं सेवन करायला पाहिजे. आता हे पाहिलं प्रकृती. प्रकृती म्हणजे काय असते? मूळ स्वभाव असतो. हे तर आपण ऐकलेलं आहे सुरुवातीलाच. तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल पहा, लोग जानते होगे तुम्हें अपने नाम से लेकिन हमें अपने स्वभाव से जानते हैं. स्वभाव म्हणजेच काय असतो? प्रकृती. त्यांनी तसं का म्हटलं की आपल्याला आपल्या स्वभावामुळे ओळखतात. का ओळखतात? स्वभावामुळे. कारण की त्याचा जो स्वभाव असतो तो जन्मापासून मरेपर्यंत कितीही काही केलं तरी तो बदलणार आहे का? नाही. म्हणून त्याला स्वभावामुळे लोक ओळखतात म्हणतो तो. त्याचंच एक हे आहे पहा, प्रकृती बदलत नाही. का बदलत नाही? त्याच्यासाठी एक सुश्रुत शारीरिक स्थानामध्ये एक श्लोक दिलेला आहे पहा, प्रकोपो वा अन्यथा भावो हो क्षयो वा न उपजायते प्रकृतीनाम स्वभावेन जायते तू गत आयुष्य. म्हणजेच काय? प्रकोप म्हणजे वृद्धी, क्षय. हा जो आहे जो प्रकृतीचा प्रकोप आणि क्षय कधी होतच नसतो. जे वेगळेपणा निर्माण होत नसतो. जी प्रकृती असते ती जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम राहत असते. आणि गत आयुष्य म्हणजे जेव्हा आयुष्य संपत असेल तोपर्यंत तो प्रकृतीचा मूळ स्वभाव आहे तो तोपर्यंत मृत्यूपर्यंत तसाच असतो. मृत्यूसोबतच तो जातो. आता पहा, 3 दोष प्रकृती आहेत. त्याच्यामध्ये जन्म असेपर्यंत क्षय, वृद्धी किंवा वेगळेपणा निर्माण होत नाही. जर एखाद्या समप्रकृती किंवा पित्त प्रकृती व्यक्ती आहे आणि त्याला पित्त प्रकृतीचा व्याधी जसं की ज्वर, रक्तपित्त, कामला, पांडू असे पित्त विकार जर झाले तर पित्तदोष प्रकृतीतच त्याच्या मूलतः आहे. त्यामुळे त्या रोगात पित्त लक्षणे अधिक प्रमाणात दिसतात. परंतु जर पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्याला वातप्रधान किंवा कफप्रधान विकार झाला तर त्यावर प्रकृती आरंभक पित्ताचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे त्याची जी प्रकृती पित्त प्रकृती आहे त्याच्यापासून जो पित्त दोष त्याच्या शरीरामध्ये जास्त आहे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. कारण त्याला वातप्रधान किंवा कफप्रधान रोग झालेला आहे. त्या वातप्रधान किंवा कफप्रधान रोगावर त्याचे जो प्रकृती आरंभक जो दोष आहे, जो पित्त दोष प्रकृती आरंभक, त्याचा त्या वातप्रधान किंवा कफप्रधान विकारावर परिणाम होत नाही. त्या ठिकाणी वाताची किंवा कफाची लक्षणे वाढलेली दिसतात, पित्ताची नाही. यासाठी प्रकृती आरंभक दोष आणि रोग निर्माण करणारा दोष हे जर भिन्न भिन्न असतील, वेगवेगळे असतील तर तो रोग सुलभ साध्य म्हणजे इझिली ट्रीट करता येऊ शकतो होण्याची अधिक जास्त शक्यता असते. कारण व्याधीजनक दोषांचे शमन करण्यास प्रकृतीजनक दोष मदत करत असतात. आता अजून एक वाक्य आहे की प्रकृती बाधाकर नाही. प्रकृती बाधाकर नाही का? प्रकृतीमध्ये तर पाहिलं आपण की पित्त प्रकृती कशामुळे असते की त्या व्यक्तीच्या वेळेस गर्भसमूहाखाली की पित्त प्रधान असते, पित्ताच्या उत्कटतेमुळे ती होत असते. परंतु ही जी दोषश प्रकृती आहे, पित्तामुळे आपण पाहिलं की खूप सारे व्याधी पण होतात. तर ते हे खरंच जर पित्त प्रकृती असेल तर त्या व्यक्तीला बाधा करतात का? ते पित्त प्रधान व्यक्ती आहे तर त्याला ते पित्त बाधा करते का? तर ती जी प्रकृती असते मुळात ती स्वतःची प्रकृती स्वतःलाच बाधा करत नसते. कारण प्रकृतीजनक जे दोष असतात ते शरीराला पीडाकारक होत नसतात. ते सवयीचे आणि प्राकृत असतात. का सम किंवा विषम स्थितीमध्ये आत्म्याचा संयोग होतो आणि ते देह उत्पत्तीसाठी मदत करतात. एक सुश्रुत शारीरिक स्थानामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे पहा, विष जातो यथा कीटो न विषेन विपद्यते तद्वत प्रकृतयो मर्त्यम शक्नुवंती न बाधितुम. म्हणजे जे विष आहे ते जीविताचा नाश करते, परंतु त्या विषातच जन्मलेले जे कीटक आहेत ते मरत नाहीत. शुक्र आणि आर्तवातील दोष जे आहेत ते शरीर निर्मितीसाठी उपयोगी असतात, परंतु तेच दोष जर विकृत झाले तर ते शरीराचा नाश करतात. एरवी प्रकृतीचे जे दोष आहेत ते विशेष दुःख देत नाहीत, त्यातूनच त्या व्यक्तीचा जन्म होत असल्याने ते मारक होत नाहीत. शरीर व्यापार चालविण्यास मदत करतात. एकमेकास विरोधी होऊन पंचमहाभूते आणि आत्मा यांचा वियोग घडवून आणत नाहीत. अशा विकृत अवस्थेत सुद्धा ते जीवन चालूच ठेवत असतात. आपण सर्व जे व्यक्ती आहोत ते उपचार स्वस्थ आहोत. म्हणजे आपल्याला जरी पित्त प्रकृतीमुळे जर जास्त असेल, पित्त
तर आपण उपचार केल्यानंतर आपण ट्रीट होऊ शकत असतो. जर वात वाढलेला असेल तर वाताला पण समप्रकृतीमध्ये आपण उपचाराने आणू शकतो. कफ जर वाढलेला असेल, कफाला सुद्धा समप्रमाणामध्ये उपचारामुळे आणता येत असतं. त्यामुळे म्हणतात की आपण सर्व व्यक्ती उपचार स्वस्थ असतो. आरोग्य सल्ला मूलभूत तत्व याबद्दल पाहू. एक श्लोक आहे चरकसूत्रस्थानामधला, विपरीत गुणाः तेषां म्हणजेच दोषांना स्वस्थ वृत्ते विधिहितः समसर्वरसे सात्मं समधातो प्रशस्यते. म्हणजे स्वतःची जी दोषोष प्रकृती आहे त्याच्या विरुद्ध आपण आहार विहार करायला पाहिजे. आणि जर समधातू शरीरामध्ये जर समधातू सर्व रस समप्रमाणामध्ये असतील तर ते स्वस्थ व्यक्ती असतात. जेव्हा आपण प्रकृती परीक्षण करतो आणि आरोग्य सल्ला देतो, हे जो विषय आहे प्रकृती परीक्षण आणि आरोग्य सल्ला, हा आयुर्वेदिक वैद्यासाठी नाव, कीर्ती आणि धन मिळवून देणारा आहे. म्हणून प्रकृती परीक्षण आयुर्वेदामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. द्वंद्वज प्रकृतीसाठी काय सल्ला असतो? जर संबंधित दोन उत्कट दोषांमधील सामायिक गुणवैशिष्ट्य लक्षात घेऊन सामान्य विशेष सिद्धांताचा वापर करायला पाहिजे. जसे की वात पित्त किंवा पित्तवात प्रकृती असल्यास हे वात पित्त पित्तवात दोन्ही एकच आहे का? नाही. हे द्वंद्वज प्रकृतीमध्ये सुद्धा जे दोष प्रधान आहे वात आणि पित्त, ह्यापैकी जे प्रधान आहे त्याला आपण अगोदर लिहितो. इथे वात पित्त लिहिले म्हणजे वात जास्त प्रमाणात आहे पित्तापेक्षा, आणि इथं पित्तवात लिहिले म्हणजे काय? पित्त जास्त आहे वातापेक्षा. आता पहा, एखाद्या व्यक्तीची जर वात पित्त किंवा पित्तवात दोन्हीपैकी एखादी प्रकृती असेल तर काय? वात आणि पित्त हे दोन्ही कसे आहेत? लघुगुणात्मक आहेत. वात पित्त व्यक्तींनी शरीरामध्ये अधिक लागवता उत्पन्न होणार नाही, दौर्बल्य उत्पन्न होणार नाही याची काळजी करायला पाहिजे. अत्याधिक शारीरिक श्रम किंवा मानसिक श्रम करायला नाही पाहिजे. रात्री जागरण नाही करायला पाहिजे. अति तिखट तुरट पदार्थ पण खाऊ नये, उपवास करू नये. या उलट त्यांनी गुरुगुणाचा पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे, पुरेशी झोप घ्यायला पाहिजे, विश्रांती घ्यावी आणि शतावरी कल्प 1 चमचा 2 वेळेस किंवा शतावरीचे टॅबलेट जे असतात ते दुधाबरोबर घ्यायचे. आता पहा, वातकफ किंवा कफवात प्रकृती असल्यास वातकफ किंवा कफवात प्रकृतीमध्ये पहा, त्यांच्यामध्ये वात आणि कफ हे दोन्ही गुण जे आहेत ते शीतगुण सामायिक असलेले आहेत. त्या दोघांमध्ये पण कॉमन गुण कोणता? शीतगुण. त्यामुळे थंड पदार्थ आणि थंड वातावरणापासून त्यांनी जपायला पाहिजे. कोल्ड ड्रिंक्स, AC टाळायला पाहिजे. अश्वगंधा चूर्ण वटी 2-2 गोळ्या घ्यायला आणि 2 वेळा कोमट पाण्याबरोबर घ्यायला पाहिजे. आता पित्तकफ आणि कफ प्रकृती, कफपित्त, पित्तकफ कफपित्त प्रकृती असलेल्यांनी काय करायला पाहिजे? कफ आणि पित्त ह्या दोन्हीमध्ये कोणता गुण सामायिक आहे? स्निग्ध गुण. म्हणून त्यांनी अति तेलकट तळलेले पदार्थ खायचे टाळावेत. आंबट खारट चवीचे पदार्थ त्यांच्यासाठी त्रासदायक असतील तर मग त्यांच्यासाठी योग्य पदार्थ कोणते आहेत? तुरट चवीचे पदार्थ. आणि रसायन स्वरूपात पित्तकफ प्रकृतीच्या व्यक्तींनी गुडूची घनवटी 2-2 वेळा 2-2 गोळ्या ह्या 2 वेळेस घ्यायला पाहिजे. आता दोष प्रकृती आणि सात्विक राजसिक तामसिकपणा पाहू. जी वात प्रकृती आहे त्यांचा सात्विकपणा काय असेल? वात प्रकृतीचे व्यक्ती आहेत परंतु त्यांची मानसिक प्रकृती सात्विक आहे. तसे काय असतील? ते व्यक्ती उत्साही असतील, सदैव त्यांच्यामध्ये उत्साह असेल, नवीन काम करण्याची इच्छा असेल, कोणतं पण काम ते उत्साहानं करतील. परिवर्तनशील म्हणजे काय? ते लवकर चेंज होतील. उत्तम संभाषण कौशल्य म्हणजे त्यांचं जे बोलण्याची जी पद्धत आहे ती उत्तम असणार. ते चांगल्या पद्धतीने बोलू शकणार. सकारात्मक, त्यांचे विचार सकारात्मक असतील, ते कार्यामध्ये सकारात्मक कार्य करतील. आता पाहू, पित्त प्रकृतीचे व्यक्ती आहेत त्यांचा सात्विकपणा काय असेल? पित्त प्रकृतीचे जे सात्विक व्यक्ती आहेत ते हुशार असतील, ज्ञान देणारे असतील आणि धैर्यवादी असतील. त्यांच्यामध्ये करेज खूप असेल. त्यांची इच्छाशक्ती जी आहे ती प्रबळ असेल. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली मिळवायची की ते मिळवण्याचा त्यांचा खूप प्रयत्न करतील. उत्तम मार्गदर्शक असतील आणि उत्तम नेता असतील. कफ प्रकृतीबद्दल पाहू. आता कफ प्रकृतीचे जे सात्विक व्यक्ती आहेत ते शांत, स्थिर असतील, एकदम प्रेमळ असतील, आश्वासक असतील, क्षमाशील असतील म्हणजे दुसऱ्यांना क्षमा करू शकतील इझिली, दयाळू असतील, आध्यात्मिक शिक्षक किंवा मग शिक्षक असतील, संत असतील, तत्त्वज्ञानी पण असतात. आता पाहू, वात प्रकृती जे व्यक्ती आहेत त्यांच्यामधला राजसिकपणा.
राजसिकपणा, जर वात प्रकृतीची व्यक्ती जर राजसिक असेल, ती अतिक्रियाशील असेल, म्हणजे खूप जास्त कामं करत असेल. अस्वस्थ म्हणजे एकदम अस्वस्थ असेल, गोंधळलेली म्हणजे डिस्टर्ब असेल एकदम, अति बडबड करणारी असेल, खोटा उत्साह प्रदर्शन कर, त्याला उत्साह नसतो पण काम खूप करायचं असते, खोटं काम करणं ते दाखवते, खोटं उत्साह करते की मला खूप खूप काम करायचं आहे असं टाईपचं. चिंताग्रस्त असतील, खूप चिंता करतो आणि अति काळजी करत असतो, ते आहे वात प्रकृतीचा राजसिकपणा. आता पाहू पित्त प्रकृतीचा जर राजसिकपणा आहे त्यात काय, महत्त्वाकांक्षी असेल, वर्चस्व म्हणजे स्वतःचंच डॉमिनन्स दाखवणारा, आक्रमक, अजून रागीट, अहंकारी असेल, जास्तीच्या महत्त्वाकांक्षा आणि त्याच्या स्वतःच्या ज्या न संपणाऱ्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यासोबत तो खेळखंड करेल म्हणजे काय, दुसऱ्याला मॅनिप्युलेट करेल की त्याच्या ज्या स्वतःच्या इच्छा आहेत त्या व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांच्या जीवनासोबत खेळखंड करेल, म्हणजे दुसऱ्यांना मॅनिप्युलेट करून त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करायला लावेल आपल्या. आता पाहू कफ प्रकृतीची जी व्यक्ती आहे त्यांचा राजसिकपणा काय, ती अधिक लालची असतील, भावनिक असतील आणि भौतिकवादी म्हणजे काय, मटेरियलिस्टिक म्हणजे त्यांना आपल्या जवळ वस्तूंचा साठा जास्त आवडेल, त्यांना गिफ्ट्समध्ये वस्तू खूप साऱ्या आवडतील, त्यांना विलासी जीवन आवडतं आणि आराम मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे असतील ते. आता पाहू तामसिकपणा, वात प्रकृतीचा तामसिकपणा काय असेल, ते असतात गोष्टी गुप्त ठेवणारे, सिक्रेट्स ठेवणारे, अप्रामाणिक, लैंगिक विकृतीकडे झुकलेले म्हणजे काय, सेक्स्युअली हायपर ॲक्टिव्ह म्हणजे की त्यांना बाललैंगिक अत्याचार करणारे, म्हणजे आता ऐकलं असेल ना न्यूजमध्ये वगैरे की 2 वर्षाच्या मुलीचा रेप होतो, 4 वर्षाची, अशा टाईपची की ते लहान लेकरांसोबतसुद्धा लैंगिक अत्याचार करणारे आणि वस्तू प्राण्यांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे. त्यांच्यामध्ये मानसिक अस्वस्थता असेल, ते ड्रग व्यसनी असतील आणि स्वतः भीतीदायक तर असतीलच आणि भीतीदायक कृत्य देखील करतील, स्वतःचाच विध्वंस करून ठेवतील म्हणजे स्वतःला विध्वंसक असतील आणि त्यांच्यामध्ये सुसायडल टेंडन्सी म्हणजे आत्महत्येची प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल. हे झालं वात प्रकृतीच्या तामसिकपणाबद्दल. आता पाहू पित्त प्रकृतीच्या तामसिकपणाबद्दल. ते व्यक्ती विध्वंसक असतील म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह असतील, गुन्हेगारी स्वरूपाचे असतील, गुन्हेगारी करतील ते क्रिमिनल्स असतील, ड्रग विक्रेता असतील, अंडरवर्ल्डचे डॉन असतील आणि गुन्हेगारी अवैध कामांमध्ये गुंतलेले असतील आणि आपल्या बुद्धी आणि हुशारीचा, पित्त प्रकृती आहे म्हणजे त्यांची बुद्धी खूप हुशार असणार आहे आणि त्याचा उपयोग करून ते नकारात्मक गोष्टी करतात, नकारात्मक वापर करतात त्या चांगल्या बुद्धीचा. चांगली बुद्धी कुठून आली, वाईटच, नकारात्मक वापर करणारे असतील. आणि आता पहा कफ प्रकृतीचे जे आहेत त्यांचा तामसिकपणा, ते बुद्धीने मंद असतील, निरस, सुस्त म्हणजे एकाच जागेवर पडून राहणारे, आकलनामध्ये मंद म्हणजे त्यांना काही गोष्टी हळूहळू समजतील, परंतु त्यांची जी आकलन शक्ती आहे ती मंद असली तरी ते लक्षात खूप वेळ ठेवू शकतात. गहन म्हणजे सखोल, ते वेळेतसुद्धा खूप जास्त वेळ लावतात आणि चोरी करणारे असतील. आता पाहू देह प्रकृतीबद्दल. देह प्रकृतीची जी पर्यायी नावं आहेत ते पहा. देह प्रकृतीलाच आपण दोषज प्रकृती, शरीर प्रकृती, गर्भशरीर प्रकृती असे सुद्धा म्हणतो. त्याची व्याख्या आहे चरक सूत्रस्थानामध्ये दिलेली. समपित्त अनिल कफः केचिद्भादी मानवाः दृश्यन्ते वातलाः केचित् पित्तला श्लेष्मलास्तथा तेषामनातुराः पूर्वे वातलाद्याः सदातुराः दोषानुशयिता ह्रेषां देह प्रकृती उच्यते. आता याचा अर्थ पहा. मातेच्या गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्रशोणिताचा संयोग होऊन गर्भाची उत्पत्ती होते तेव्हा वातादी त्रिविध दोषापैकी ज्याचे प्राबल्य असते ती प्रकृती असते. काही व्यक्ती गर्भावस्थेपासूनच समदोष असणारे म्हणजे त्रिदोषच, तर काही वातज, पित्तज आणि कफज प्रकृतीचे असतात. समदोषज प्रकृती जी असते ती अनातुर, आतुर म्हणजे काय, व्याधी असते. अन म्हणजे काय, नाही, ज्याला व्याधी नाही तसा अनातुर म्हणजे तो सदैव स्वस्थ असणार. अशी कोणती असते सदैव स्वस्थ प्रकृती, समदोषज प्रकृती. आणि जी एकदोषज प्रकृती असते ती असते सदातुर. सदा म्हणजे नेहमी, आतुर म्हणजे आजार, नेहमी आजार असणारी, नेहमी आजाराने ग्रस्त असणारी कोणती प्रकृती असते, एकदोषज प्रकृती असते.
प्रकृतीस कारणीभूत ठरणाऱ्या वातादी दोषांचा अनुशय हा त्या व्यक्तीच्या जन्मापासूनच असल्याने या दोषज प्रकृतीलाच आपण देह प्रकृती असे म्हणतो. देह प्रकृतीची निर्मिती कशी होते ते पहा आता. शुक्रशोणित संयोगे यो भवेत दोष उत्कटः प्रकृतीही जायते तेन. शुश्रूषशारीर स्थानामधला हा श्लोक आहे की जेव्हा मातेच्या गर्भाशयामध्ये शुक्र आणि शोणित यांचा संयोग होत असतो ते आणि गर्भधारणा होत असते, तेव्हा वातादी त्रिविध दोषांपैकी जो दोष उत्कट डॉमिनंट असेल त्या उत्कट दोषानुसारच गर्भाची प्रकृती बनत असते. शुक्रशोणित संयोगात जर दोष उत्कटता कोणत्या दोषाची उत्कटता असेल त्यानुसार कोणती प्रकृती बनते ते पाहू. जर वात दोष उत्कट असेल तर वात प्रकृती, पित्त दोष असेल पित्त प्रकृती, कफ असेल तर कफ प्रकृती, जर 2 दोष उत्कट असतील तर द्वंद्वज प्रकृती, 3 दोष उत्कट असतील तर समप्रकृती किंवा त्रिदोषज प्रकृती. आता पाहू प्रकृती निर्माणकर भाव कोणकोणते आहेत. गर्भसंभव कालातील उत्कट दोषांनुसार प्रकृती ठरत असली तरीही प्रकृती निर्माणाचे एकमेव कारण नसते. शुक्रशोणितावर परिणाम करून गर्भाच्या प्रकृतीचा विकास करणारे तथा त्यातील दोषज गुणांच्या विकासात भाग घेणारे अन्य भावविशेष देखील आहेत, त्यांनाच आपण म्हणतो प्रकृती निर्माणकर भाव. प्रकृती निर्माणकर भाव 2 प्रकारचे असतात, गर्भाशय अंतर्गत भाव आणि गर्भाशय बहिरस्त्र भाव. हे गर्भाशय बहिरस्त्र भाव जे आहेत त्यांनाच आपण म्हणतो जात्यादी सप्त प्रकृती. ते आपण पाहू आता. गर्भाशय अंतर्गत भावाबद्दल पाहूया. जे गर्भाशय अंतर्गत भाव म्हणजे काय, इंट्रायुटेराइन फॅक्टर्स जे असतात ते वाग्भटनुसार आणि चरकनुसार वेगवेगळे आहेत. वाग्भटनुसार पहा कोणकोणते आहेत. शुक्रशोणितांवरती परिणाम करून गर्भाची प्रकृती निर्माण करणाऱ्या गर्भाशय अंतर्गत भावांचे वर्णन दिलेले आहे. ते कोणकोणते आहेत. शुक्र असृग गर्भिणी भोज्य चेष्टा गर्भाशयस तृषु यह स्याद्दोषो अधिकरतेन प्रकृतीही सप्तधोदिताः. शुक्र म्हणजे पितृबीज, असृग मातृबीज, गर्भिणी भोज्य म्हणजे गर्भसंभव कालात मातेने घेतलेला आहार, गर्भिणी चेष्टा म्हणजे गर्भसंभव कालात मातेने केलेला विहार, गर्भाशयाची स्थिती, गर्भधारणेचा काल आणि बीजातील दोष. उपरोक्त सर्व भावविशेषांवरच व्यक्तीची प्रकृती कोणती होणार हे ठरत असते. या भावविशेषांमध्ये ज्या दोषाचे उत्कटत्व असेल त्या दोषानुसार प्रकृतीचे 7 प्रकार पडत असतात. आता पाहू चरकनुसार काय. चरकांनी 4 प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे अंतर्गत भाव ते कोणते. गर्भाशय अंतर्गत प्रकृती निर्माणकर भावांचे वर्णन केलेले आहे पहा. तद्यथा शुक्रशोणित प्रकृती, काल गर्भाशय प्रकृती, मातुर आहार विहार प्रकृती आणि महाभूत विकार प्रकृतीच्या गर्भशरीरम अपेक्षते. एतानि हि एन दोषेन अधिकतम एकैक अनेकेन वा समनुबध्यते तेन तेन दोषेन गर्भो अनुबध्यते. सगळ्यात पहिले कोणता अंतर्गत भाव सांगितलेला आहे. शुक्रशोणित प्रकृती. शुक्रशोणित प्रकृती गर्भोत्पत्ती तथा गर्भाच्या प्रकृती निर्मितीमध्ये देखील शुक्र आणि शोणित हे 2 भावविशेष विशेष रूपाने भाग घेत असतात. कोणकोणते 2 भावविशेष. शुक्र आणि शोणित. शुक्रशोणितातील वातादी दोषाधिक्यांचा गर्भाच्या प्रकृतीवरती प्रभाव पडत असतो. शुक्रशोणिताद्वारे माता पित्याचे व त्यांच्या कुलाशी संबंधित असणाऱ्या शारीर मानस वैशिष्ट्यांचे गर्भात संक्रमण होत असते. यालाच अनुवांशिक वैशिष्ट्ये सुद्धा आपण म्हणतो. हेरिडिटरी कॅरेक्टर्स असतात ना ते. आता काल गर्भाशय प्रकृती हा आहे दुसरा. गर्भसंभवकाल आणि गर्भाशयाची स्थिती यांचा प्रभाव हा प्रकृतीच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरत असतो. काल प्रकृती, येथे काल प्रकृती जी आहे त्याचा अर्थ काय. गर्भधारणा झाली त्यावेळचा दिवस रात्र ऋतू यांचा दोष सापेक्ष काल जो आहे तो. आणि गर्भाशय प्रकृती म्हणजे काय. गर्भसंभवकाली गर्भाशयात असणारी जी दोष स्थिती आहे तिला म्हणतात गर्भाशय प्रकृती. आता तिसरा जो भाव आहे तो आहे मातुर आहार विहार प्रकृती. म्हणजेच गर्भसंभव कालात मातेने ज्या प्रकारच्या दोषप्रधान आहार विहाराचे सेवन केले असेल अशा आहार विहाराचा देखील गर्भाच्या प्रकृतीवरती प्रभाव पडत असतो. चौथा भाव आहे महाभूत विकार प्रकृती. मानवी शरीर जे आहे ते पंचमहाभूत व त्यांच्या विभिन्न विकारांपासून बनलेले असते आणि दोष धातू मल जी उत्पत्ती आहे ती पंचमहाभूत विकारापासूनच होते. गर्भोत्पत्तीच्या वेळेस पितृबीज, मातृबीज आणि गर्भाशयामध्ये ज्या महाभूतांचे प्राधान्य असेल त्या महाभूतांचा प्रभाव गर्भाच्या प्रकृतीवरती पडत असतो. आता जे गर्भाशय बहिरस्त्र भाव आहेत, एक्स्ट्रा युटेराइन फॅक्टर्स, त्यांनाच आपण जात्याधी सप्त प्रकृती म्हणतो. जे पाहू
प्रकृतीच्या विकासात काही अंशी त्या व्यक्तीची जाती, कुल, देश, काल, वय, बल आणि प्रत्यात्मा आदी गर्भाशय बाहेरील सप्तभावविशेषांचा देखील विशेष प्रभाव पडत असतो. हा दृष्टिकोन लक्षात घेऊनच चरकाचार्यांनी इंद्रिय स्थानामध्ये जात्यादी सप्तप्रकृतींचे वर्णन केले आहे. कोणत्या स्थानामध्ये? इंद्रिय स्थानामध्ये. हा MCQच्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे पहा. तसेच अष्टांग हृदयकारांनी देखील याचे वर्णन केलेले आहे. जात्यादी सप्तप्रकृती कोणकोणत्या आहेत पहा. तत्र प्रकृतिर्जाती प्रसक्ताच, कुल प्रसक्ताच, देशानुपातिनीच, कालानुपातिनीच, वयो अनुपातिनीच, बलानुपातिनीच, प्रत्यात्मनियता चिति जाति कुल देश काल वय बलः प्रत्यात्मनियता हि तेषां पुरुषानांतेते भावविशेषा भवन्ति. हे चरक इंद्रिय स्थानामधला श्लोक आहे. त्याचे 7 प्रकृती पहा. जातीनियत कोणकोणते आहेत? जातीनियत, कुलनियत, देशनियत, कालनियत, वयनियत, बलनियत आणि प्रत्यात्मनियत प्रकृती असे 7 प्रकृती आहेत. जातीनियतमध्ये पहा. जाती म्हणजे काय? गोत्र. व्यक्ती ही ज्या भिन्न भिन्न गोत्रामध्ये जन्मते त्या गोत्रानुसार त्याच्या विशिष्ट भाव त्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात. जसं की एखादा व्यक्ती ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेली आहे, ती ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेली व्यक्ती मधुर आहारात रुची असणारी असते, अहिंसक म्हणजे त्याला हिंसा आवडत नाही, शास्त्र निपुण असते, शास्त्रामध्ये निपुण. आता दुसरा आहे कुल. कुलनियत प्रकृती. कुल म्हणजे काय? व्यक्तीचा ज्या कुलामध्ये जन्म झालेला असतो त्या कुलानुसार विशिष्ट भावविशिष्ट त्याच्या व्यक्तीमध्ये निर्माण होतात. जसं की माता पिता. माता पिता जर कलाकार असतील तर जो त्याचं अपत्य आहे तो पण उत्तम कलाकार बनेल. जर माता पिता व्यवसायी असतील तर त्याचं अपत्य पण कसं असेल? उत्तम व्यवसायी असेल. अपत्याच्या या स्वभाव वैशिष्ट्यासाठी त्याची कुलश प्रकृती हीच मुख्यतः कारणीभूत असते. देश. ज्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्यानुसारच त्याची स्वभाव वैशिष्ट्ये निर्माण होतात. जसे की केरळ प्रांतामधले जे व्यक्ती आहेत ते कसे असतात? मुत्सद्दी आणि हुशार असतात. कुठले? केरळचे. आणि पंजाबमधले जे असतात ते कसे असतात? शूर. हे झालं देशानुसार. आता काल. कालावर कसे? ज्या कालामध्ये जन्म झालेला आहे त्यानुसार स्वभाव वैशिष्ट्ये निर्माण होतात. जसे की उदाहरण दिले बलाचं. शीतकालात म्हणजे हिवाळ्यामध्ये जन्मलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं बल जास्त असतं कोणापेक्षा? उष्ण कालामध्ये जन्मलेल्या व्यक्तींपेक्षा. आता आहे वय. बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्थेतील वातादी दोषाधिक्यानुसार व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये देखील बदल घडत असतो. हे बदल शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे असतात. आता बल. गर्भावस्थेमध्ये गर्भाचे पोषण कसे होईल यावर व्यक्तीचे बल अवलंबून असते. या बलानुसार देखील काही विशिष्ट लक्षणे जन्मणाऱ्या बालकामध्ये दिसून येतात. आता लास्ट प्रकृती आहे प्रत्यात्मनियत. प्रत्यात्मनियतमध्ये काय? प्रकृती निर्माणकर भाव हे समान असून देखील व्यक्तींमध्ये जी भिन्नता आढळते ती भिन्नता म्हणजेच प्रत्यात्मनियत. त्यामुळेच व्यवहारामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. म्हणजेच आपण खूप सारे व्यक्ती पाहतो आणि प्रत्येकाची जी प्रकृती असते ती वेगवेगळी असते. प्रकृतीचे वर निर्माण करणारे भाव जे आहेत ते सगळ्यांचे सारखेच असतात. परंतु प्रकृती जर पाहिली, त्याच्या सवयी पाहिल्या, सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही भिन्नत्व असते. ह्यालाच म्हणतात प्रत्यात्मनियत प्रकृती. आणि त्याच्यामुळेच प्रत्यात्मनियत प्रकृतीमुळेच व्यक्ती तितक्या प्रकृती बनल्या जातात. हे झालं जातीनियत प्रकृतीबद्दल. आता यानंतर आहे देह प्रकृतीचे प्रकार. आपण नंतर पाहूया.